हाय गुड मॉर्निंग. तर स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. तर मस्त सकाळी सकाळी फ्रेश झाली आहे आणि आता चहा वगैरे झाला. दूध घेऊन आले कारण रात्री कानाच्या नादात आमचं दूध आणायचं पण लक्षात नाही. जेवायलाच इतका उशीर झाला तर दूध पण नाही आणलं, काहीच नाही. दीदीने तिथे वरतीच जेवले, परंतु वरती गेल्यानंतर शांत झाला आणि मला वाटलं होतं इथं नाही राहते, आता वरती गेल्याशिवाय काही ऑप्शन नाही. त्यांना म्हटलं तुम्ही वरती जा, वरती जेवण करा, तिथं मी आणून देते. तर ते वरती गेले. वरती गेल्या गेल्या खेळायला लागलं होतं आणि त्यानं खाल्लं पण नंतर थोडंसं. त्यामुळं काही नाही. आता झोपलेलं आहे सकाळी. तर थोड्या वेळाने दादा दीदी ते जातील त्याला दवाखान्यात घेऊन. आता तर बरं आहे, पण मग असं वाटतं दाखवून आणलेलं चांगलं, त्यामुळं हॉस्पिटलला घेऊन जातील. काय म्हणता डॉक्टर काय नाही बघू. आणि आता मी बनवते स्वयंपाक. आज मेथीची भाजी बनवते आणि चपात्या बनवते. इथं मेथीची भाजी शिजायला टाकली आहे, त्याच्यासाठी दूध गरम करायला ठेवलं आहे. आणि रात्रीचे जे वडे होते ते सुद्धा आम्हाला असं म्हणजे खायचीच इच्छा झाली नाही. तो इतका रडत होता की असं वाटलं काय करून काय नाही, ते खाऊशीसुद्धा वाटत नव्हते. फार तो जेव्हा शांत झाला तेव्हा मग एक जणांनी खाल्ले. तर चला घेते आवडून. आता काना चाललाय आता हॉस्पिटलला. बाय बाय दादू. हो बाय बाय बाय. मी येऊ युला पण यायचंय का म्हणून. गाईज अशी रिॲक्शन यांची का आली असं, कारण व्लॉगिंग काढायला गेले, मोबाईलच पडला हात असा धरला तसाच खाली गेला. तर आता काना तर गेले आत्ताच हॉस्पिटलला. आम्ही आता जेवण करतो. आज यांच्यासोबत जेवण करण्याचं भाग्य मला लाभलेलं आहे. Oh my God, सकाळी सकाळी तर नसतंच तुला भाग्य. सकाळी नसतंच, संध्याकाळी पण आता एवढ्यात तर नाही. काही दुसरं असलं तर तुम्ही आधी जेवून घेता, त्यामुळं एवढ्यात भाग्यच लाभत नाही आहे मला. पण आज दिवस कुठून उगवला माहीत नाही, त्यामुळं आज मला एकत्र जेवायला भेटतं. सगळंच जुळून आलं आणि हो, जेवण करण्याचा योग मिळाला. तुम्ही असं काही भांग पाडलाय? अरे ते शॅम्पू लावला ना केस सांगितलं ते सेट नाही झाले का? तसेच होते ते. हां का? वाढले पण खूप आहे ना. केवढं तोंड दिसतंय तुमचं. आता आम्ही किती 30-35 वर्ष दिसत असं. तेवढे तर आहे तुम्ही 30 लगेच. हा, दाढी कटिंग करून आल्यावर 24 ते दिसतात, तो भाग वेगळा आहे. पण आपलं लग्न झालेलं आहे हे मान्य करायचं फक्त दाढी कटिंग करून आल्यावर. ते तर आहेच मान्य. तुला माहिती आहे का काय? नाही. अगर दोस्त फर्स्ट आहे ना तो खुश नहीं होता आदमी, अगर दोस्त फेल हो जाए ना ज़्यादा खुशी होती. क्यों? 3 इडियट्सचा डायलॉग. 3 इडियट्सचा डायलॉग लय भारी वाटलं मला, माहिती आहे का. नाही तर रोनाल्डो फॅन्सला भाई मेसी वाल्यानी इतका डोक्याला ताण दिला असता ना, आयुष्यभर ऐकावं लागलं असतं ते फॅन्सला ना. बरं झालं हारले. यमाल जिंकलं त्याचं मी वाईटच आहे, पण मग मेसी नाही जिंकलं त्याचा आनंद आहे. म्हणजे तो जिंकला त्याचं काय एवढं हे नाही, तो जिंकला जाऊ द्या, पण मग हा जिंकला नाही ना हे महत्त्वाचं. तर चला आता जेवण करतो आम्ही दोघं. तर काय 4 वाजले, मस्त झोप झाली आहे आणि अजून तर काही कानात काय आले नाही. डॉक्टरने सांगितलं आहे की त्याला जे दात येत आहे त्याच्यामुळेच होतं आहे हे सगळं. तर गोळ्या वगैरे औषध वगैरे दिले त्यांनी आणि आता येतीलच ते पण थोड्या वेळातच. आणि आमच्या यांचं बघा काय चालू आहे. झोपलेले होते पण 4 वाजता खाली आली, धडा आणि काम चालू झालं. ॲज युजल कोल्ड कॉफी. एवढी कशी आवडायला लागली तुम्हाला पावसाळ्यात पण कोल्ड कॉफी? टेस्ट पूर्ण उन्हाळ्यात ठीक आहे, आणि कॉफी थोडी ॲडिक्टिव्ह राहते ना. हे माहिती, मग जास्त पिली नाही पाहिजे ना कॉफी. कॉफी चांगली पण नसते शरीरासाठी चहापेक्षा. एवढी पण चांगली नाही. लिव्हर डिटॉक्स होतं कॉफी. पण एवढी पण चांगली नाही कॉफी. एवढी पण चांगली नाही. दिवसातून एकदा घेतो. काल तर घेतली नाही, परवा घेतली नाही. परवा घेतली रे? काय खोटं बोलते.
राहू द्या, भांडे राहू द्या, घासीन मी. आणि त्या दिवशी कटिंग करायला खास येवल्याला गेले आणि असा पोपट झाला ना. कटिंग सोडून सगळे कामं झाले. नशीब नशीब ज्या कामासाठी गेलो ते काम झालं नाही. काय बाबा म्हणे त्यांना काय फाटीवर कटिंग नाही करता येत का म्हणे. म्हणलं बाबा आवडत नाही ना फाटेवरची कटिंग. आम्हाला येवल्याचीच कटिंग आवडती. तसं नाही. मग कसं आहे, बॉईज जे असतात ना ते आपल्या भावासोबत पण लॉयल राहते. त्याच्याकडून सोडून दुसऱ्याकडून कोणाकडून करतील. ओ माय गॉड, प्रेम. काल येवल्याला गेलतो ना ते बाकी होते कटिंग वाले तिथं, पण मी केली नाही. माझा नव्हता ना, कारण मी त्याच्यासोबत लॉयल आहे ना. गेल्या Loyal नाही गं, त्यानं केलेली कटिंगच आवडती. त्याच्या दुकानात दुसरे जरी असले ना तरी दोन असलं तरी करीत नाही कटिंग. वडणी पायावर पडली. मला वाटलं बापरे काय आलं पायावर. काय आलं? मला वाटलं काही किडूकच आलं पायावर. तुला घ्यायची कॉफी थोडी? आता मी मला आणि बाबाला मस्त चहा बनवते. म्हणजे चहा चालतो आणि कॉफी पिणार म्हणजे काय माहिती गाईज, मिसिंग टाईप सिंड्रोम माहित असेल तुम्हाला. जे की आमच्या एवढे यांच्यात खूप सगळे आहे. फरशा आहे याच्यात, एक कुठंतरी खड्डं पडेल असलं ना लोकांनी सगळ्यांना तेच दिसत. इथं सगळे चहा पिणार आहे ना, मग मी कॉफी सलग डोळे डोक्यात, खूप बनणे. डोळ्यात लगेच सलाल ना ती पचल कशी काय मला. काय पेत पतंगच काय म्हणजे रोज तर 10 दन पिऊ राहील. नाही मी वेगळा कस काय, मी वेगळा कस काय. वेगळे म्हणजे आम्हाला म्हणायचं नाही की आमच्या तुम्ही घरात वेगळे. आमच्या घरात नाही का, मी एकटाच आहे ज्यांनी लहानपणापासून कधी नॉनव्हेज खाल्लेलं नाही. तर हे कंटिन्युअसली ट्राय करत राहते का मी काहीतरी आणि सांगत याला काय याला पण सांगितले आमच्या माईला कधीतरी मिळून कशात दिसेल. तरी मुंग्या बिंग्या खाल्ल्या असं. हा, हे बघ, असं म्हणते जायचं. म्हणजे कसं हा वेगळा कस काय, आम्ही नाही हा म्हणत, आमच्यात येत कसं नाही, आम्हाला घ्यायचे बी ते नाही. खूपच आहे खरं, बाकी काही नाही. आम्ही खाल्लेले बाबू नॉनव्हेज भरपूर खाल्लेले. जेवढं खायचं होतं तेवढं मन भरून आता तुम्ही खाल्लेलं. नाही का एक्झाम्पल वर गेले, मुद्दा नॉनव्हेज खाण्याचा कॉफी पिण्याचा नाही, मुद्दा हा वेगळा कस काय. आम्ही वेगळे कस काय हा असं नाही. आमच्यात येत कस नाही, याला आम्ही आमच्यात आणू कस काय. आम्ही नाही म्हणते तुम्ही वेगळे, तुम्हीच म्हणता का मी तुमच्यापेक्षा वेगळे. बाय बाय. आम्हाला जळजळ आज पण नाही मला होत. कॉफी पिता पिता माझ्या जा 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 म्हणजे क्रिटिसिझम माझ्या जे होतं तेवढे सगळ्याचं रहस्य कळलेलं आहे मला. पुढं पा पुढं पा. जाऊ द्या, लगेच नॉनव्हेज राहिले पाहिलं ना लगेच चिडून जाते मला माहिती. त्याच्यामुळं मी जास्त बोलत नाही. तुम्हाला वाटत असेल तिला बोलती नवऱ्याला, पण काय करणार, नवरा चिडून जातो माझा. ठीक आहे, चला आता मस्त चहा कॉफी करते. मजाकचा पार्ट होता हा. असं चालूच असतं आमचं रोज 2-2 मिनिटाला असं काही ना काही नोकझोक तर आमची चालूच असते. ज्यादा सिरियसवालं भांडण असतं ते मी कधी ब्लॉगवर नाही दाखवत. मग ते ब्लॉगवर कधी दाखवते जेव्हा मी त्यांच्यासोबत गोड झालेली असते, तेव्हा मी त्यांची चूक सांगते ब्लॉगवर. असं असतं. ठीक आहे, जाऊ द्या. आता चहा ठेवते बाबांसाठी, माझ्यासाठी अजून तर काही कारण ते आले नाही, ते पण येतीलच. गाईच दादोडी बा आत्ताच आली आणि तो गाडीतूनच झोपलेला होता. इतकं भारी खेळलं दीदी म्हणे, त्याने तिथं काहीच त्रास नाही दिला, रडला नाही, काहीच नाही. आणि आता बघ गोड झोपलंय. पी कुठं गायब होती तू दिवसभर. गेली होती पी काका चिवचिवाडा कर, तुम्हाला नेलच आले बापले चिवचिवाडा लगेच. चिवचिवाडा तुम्हाला नेलच नाही मी. काय म्हणे तुला डॉक्टर? बलाय, हा बलाय म्हणे. चिवचिवाडा मम्मी येऊ लागली मम्मी काल चिवचिवाडा चिवचिवाडा रे चिवचिवाडा रे चिवचिवाडा रे. चिकू पाहिजे होता हो काका. चिकू तू तिकडं गाडीच्या मागे पा तिकडं ते बघ, तू चिकू आला पा, चिकू आला पा, हे बघ चिकू चिकू. आम्ही हॅट शिकलेलो आहे. तात्या बाबा काय म्हणते रे. चिवचिवाडा कर बाबाचा. अहो ते गाडीत गेलं कोणी म्हणणार नाही ते आजारी. हो
तिथं तर लय खेळलं म्हणे दिवसभर रडला नाही आज. न जेवला नाही तरी मी इतकं खेळलाय काल काय झालं होतं? पुढं जायचं होतं म्हणून रडत होतो मला. दमाने बारीकच तोंड झाला. बारीक झालेली. बारीक तोंड झालं. सांगायला कुठे गेलता सांग. भुरग्याला तर म्हणे. भरून गेलता. बाळ पाहिलं आहे ना तिथं किती बाळ होते. हा लय बाळ होते. तूच मोठा असं का रे हा सारे बाळ सारे बाळ होते. आम्हीच म्हातारे पोटात तेवढं एवढं झालं. बाळ होते. आंबा कोणी म्हणा का काल एवढा रडला होता कोणी म्हणाल का आजारी आहे ते. नाही, हे काय आता? दमाची मऊ मऊ आहे आज. हा डॉक्टर म्हणे ते सारखं करू करू आहे ना थोडी ढम्मा पण दुखत असं म्हणते. कडकपणा. मसल दुखत असते. म्हणजे ते असं अचानक रडायचं म्हणे. दमा. काय रे हा. हा. काकाचं चिवचिव वाटायचं तुम्हाला नेहमीच चिवचिव मी वाडा रे म्हणायची. चिवचिव वाडा रे तुम्हाला नेहमीच मी म्हणा. चिवचिव वाडा रे. हे असे. हे. ओ चला चला चला. आम्ही पुस्तकातच ड्रॅगन फ्रूट पाहिलं होतं बरं का. अरे दादू आमचा दादू आज पहिल्यांदाच ड्रॅगन फ्रूट खातोय. हे व्हाईट आहे पण आमचं पिंक आहे. थोडंसं वेगळं. वाईट असतं ना ते पकलेलं नाही राहत. हे पूर्ण पकायला आलेलं. आपण अन्नप्राशनच्या वेळेस आणलं होतं ना त्याच्या ते खराब झालं ते खराब होतं. हा मी हात लावून दाखवू का चमचा आणतो चमचा. खाऊन पाय कसं आहे. खाऊन बघ ना दादा. हे काकी तू खाऊन दाखव आधी. हा मी खाऊन दाखवते बरं का. हे बघ असं हे बघा घ्यायचं. असं खायचं. गोड आहे छान छान आहे. छान आहे तू का? खायचं दे ना माझ्या दादू. नाही दे ना गं, दे ना.